नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। आपण इथे स्क्रीनवर बघू शकता आरोग्य विभाग मेगा भरती, ज्यामध्ये गट क आणि गट ड श्रेणीतील 10,000 पेक्षा अधिक पदे आलेली आहेत। ठीक आहे, तर तिथे काय काय पद आहेत ते आपण इथे स्क्रीनवर बघू शकता। त्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 40 वर्षे दरम्यान असणार आहे आणि अधिकतम वयात शासन निर्णयानुसार कास्टनुसार सवलत मिळणार आहे। ठीक आहे, परीक्षा फीस जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये ठेवण्यात आलेली आहे, तर मागास अनाथ आणि EWS साठी 900 रुपये ठेवण्यात आलेले आहे। ठीक आहे, 18 सप्टेंबर 2023 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पदासाठी काय एज्युकेशन लागतं हे बघणार आहोत। ठीक आहे, तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम गट ड चे जे पद आहे त्यामध्ये शिपाई आहे, कक्ष सेवक आहे, त्यानंतर बाह्य रुग्ण सेवक आहे, दंत सहाय्यक आहे, त्यानंतर क्षकिरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाइम परिचर, त्याच्यानंतर आरोग्य परिचर, स्त्री परिचर, त्याच्यानंतर पुरुष परिचर, अंधार खोली परिचर, दवाखाना परिचर, त्यानंतर दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली किंवा अपघात विभाग सेवक, पंप मेकॅनिक, सहाय्यक गट ड वाहन स्वच्छक, त्याच्यानंतर मजदूर, आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेशवाहक, लेदर वर्कर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सहाय्यक शुश्रूषा प्रसविका, त्यानंतर प्रयोगशाळा स्वच्छक वगैरे जे काही पद आहेत त्याची पे सॅलरी आपण इथे बघू शकता की S3 ग्रेडप्रमाणे 16,600 ते 52,400 अशी राहणार असून याच्यासाठी आपल्याला फक्त 10वी पास असणे अनिवार्य आहे। जर आपण नियमित क्षेत्र कर्मचारी, हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून जर अप्लाय करू इच्छित असाल तर यासाठी आपलं S1 ग्रेडप्रमाणे 15,000 पासून तर 47,600 पर्यंत सॅलरी राहणार आहे, ज्यासाठी आपलं शिक्षण 10वी आणि 180 दिवसाचं आपलं फवारणी कर्मचारी म्हणून जे काम आहे डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसरच्या अंडरमध्ये ते आपलं झालेलं पाहिजे। जर आपल्याला नियमित क्षेत्र कर्मचारी यासाठी जर अप्लाय करायचं असेल तर S1 ग्रेडप्रमाणे आपली सॅलरी 15,000 ते 47,600 अशी राहणार असून यासाठी आपली 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे। त्यानंतर जर आपण अकुशल कारागीर परिवहन या पदासाठी जर अप्लाय करू इच्छित असाल तर सॅलरी सेम राहणार आहे, पण याच्यासाठी आपलं 10वी उत्तीर्ण झालेलं पाहिजे आणि आपलं ITI इथे कंप्लीट असलं पाहिजे। जर आपण अकुशल कारागीर HEMR याच्यामध्ये जर अप्लाय करू इच्छित असाल तर आपली 10वी झालेली पाहिजे आणि आपण रेफ्रिजरेशन, एअर कंडिशन किंवा इलेक्ट्रिकल किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन यामधून आपले ITI झालेले पाहिजे। त्यानंतर इथे आपण बघू शकता गट क ची जी श्रेणी आहे त्यामध्ये गृहवस्त्रपाल हे जे पद आहे त्यासाठी आपण सॅलरी बघू शकता 19,900 ते 63,200 असून यासाठी आपली 10वी आणि त्याचबरोबर आपला हाऊसकीपिंगचा प्रिव्हियस आपल्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे। त्यानंतर पद क्रमांक 2 आपण इथे बघू शकता की भांडारणी वस्त्रपाल या पदासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल जी सॅलरी आहे 19,900 ते 63,200 सेम राहणार आहे। त्यासाठी आपलं शिक्षण जे आहे 10वी आणि आपल्याकडे 30 मराठीची टायपिंग झालेली पाहिजे, त्याचबरोबर आपल्याकडे अकाउंट सेक्शनचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सर्कल म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर 35,400 ते 1,12,400 यामध्ये आपली सॅलरी राहणार आहे। त्यामध्ये आपलं केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा बॉटनी किंवा झूलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्समधून आपली डिग्री कंप्लीट असली पाहिजे आणि आपला जो डिप्लोमा आहे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी म्हणजे DMLT हा आपला कंप्लीट असला पाहिजे। ठीक आहे, जर आपली बॅचलर डिग्री पॅराटेक्नॉलॉजी इन द लॅबोरेटरी किंवा बॅचलर ऑफ द सायन्स इन द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द लॅबोरेटरी असेल तरी आपण याला अप्लाय करू शकता। 4 नंबरचं जे पद आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ज्यामध्ये मलेरिया 95% लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर्स आहे, त्यामध्ये सॅलरी वरीलप्रमाणेच राहणार असून शिक्षणसुद्धा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सारखंच राहणार आहे। मित्रांनो, पद क्रमांक 5 जे आहे प्रयोगशाळा सहाय्यक आहे म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट, यासाठी आपली सॅलरी 21,700 ते 69,100 अशी राहणार असून
त्यासाठी आपलं केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, टेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स यामधून आपली डिग्री झालेली पाहिजे आणि आपला DMLTचा कोर्स इथे झालेला पाहिजे. ठीक आहे. आणि जर आपण डिग्री बॅचलर ऑफ द पॅरा टेक्नॉलॉजी इन द लॅबोरेटरी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द लॅबोरेटरी असं केलेलं असेल तरी आपण याला अप्लाय करू शकता. पद क्रमांक 6 जे आहे हे किरण तंत्रज्ञ किंवा किरण वैज्ञानिक अधिकारी असं राहणार असून यासाठी 35,400 ते 1,12,400 अशी सॅलरी राहणार आहे. ज्यासाठी आपली डिग्री जी आहे ती पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द रेडिओग्राफी किंवा बॅचलर ऑफ द सायन्स इन द पॅरा टेक्नॉलॉजी इन द रेडिओग्राफी यामधून असलं पाहिजे. ठीक आहे. जर आपली सायन्स डिग्री फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी यामधून असेल आणि आपल्याकडे डिप्लोमा सर्टिफिकेट इन द रेडिओग्राफी असेल तर आपण या पदासाठी पात्र राहणार आहात. पद क्रमांक 7 जे आहे रक्तपेढी तंत्रज्ञ म्हणून आहे. ब्लड बँक टेक्निशियन असतो तो. त्याचं सॅलरी जे आहे 35,400 ते 1,12,400 अशी राहणार असून त्यासाठी आपली डिग्री जी आहे बॅचलर ऑफ द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द ब्लड ट्रान्सफ्यूशन किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्यूजन यामधून असली पाहिजे. ठीक आहे. जर आपली डिग्री बॅचलर सायन्स ऑफ असली आणि आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जर आपण विषय असाल तर आपल्याला डिप्लोमा और सर्टिफिकेट इन द ब्लड ट्रान्सफ्यूजन किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजी और मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी यामधून आपल्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा डिप्लोमा झालेला पाहिजे. पद क्रमांक 8 जे आहे औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसर आहे. त्यासाठी सॅलरी 29,200 ते 92,300 अशी राहणार असून त्यासाठी आपली डिग्री जी आहे फार्माकॉलॉजी याच्यातून झालेली पाहिजे. आपण रजिस्टर्ड असला पाहिजे फार्मासिस्ट म्हणून आपल्या फार्मसी काउन्सिलला. त्याचबरोबर आपल्याला इथे 2 वर्षाचा ॲज अ फार्मासिस्ट म्हणून हॉस्पिटल किंवा सेमी गव्हर्नमेंटमधला किंवा प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसीमधला एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 9 जे आहे आहारतज्ञ म्हणजे डायटेशन तर याच्यासाठी आपलं 38,600 ते 1,22,800 अशी सॅलरी राहणार असून यासाठी आपलं BSc होम सायन्समधून आपली डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. पद क्रमांक 10 जे आहे ECG तंत्रज्ञ त्यामध्ये आपली सॅलरी 35,400 ते 1,12,400 अशी राहणार असून त्यासाठी आपली बॅचलर डिग्री जी आहे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द कार्डिओलॉजी त्यानंतर बॅचलर ऑफ द सायन्स इन द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी और प्रोसेसर डिग्री ऑफ द बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि त्याचबरोबर आपला डिप्लोमा और सर्टिफिकेट इन द कार्डिओलॉजी झालेला असला पाहिजे. पद क्रमांक 11 जे आहे ते दंतयांत्रिकी म्हणजे डेंटल मेकॅनिक या पदासाठी आहे. 21,700 ते 69,100 याप्रमाणे आपली सॅलरी राहणार असून त्यासाठी आपली 12वी कंप्लीट झालेली पाहिजे आणि आपला डेंटल मेकॅनिक कोर्स जो आहे तो आपला झालेला असला पाहिजे. पद क्रमांक 12 जे आहे ते डायलिसिस तंत्रज्ञ आहे. त्याच्यासाठी आपली सॅलरी 38,600 ते 1,22,800 अशी राहणार असून त्यासाठी आपली बॅचलर डिग्री जी आहे ती स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन द सायन्स विथ द फिजिक्स, केमिस्ट्री और द बायोलॉजी आणि DMLT फ्रॉम द वन ऑफ द मेडिकल कॉलेजेस आपलं झालेलं असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 13 जे आहे ते अधिपरिचारिका शासकीय टक्के 50 म्हणजे स्टाफ नर्स गव्हर्मेंट 50% यासाठी आपलं सॅलरी जे राहणार आहे ते 35,400 ते 1,12,400 अशी राहणार असून त्यासाठी आपलं जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी डिप्लोमा रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून झालेला असला पाहिजे. पद क्रमांक 14 जे आहे अधिपरिचारिका खाजगी 50% म्हणजे स्टाफ नर्स प्रायव्हेट 50% याची सॅलरी सेम आहे. यासाठी आपली बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंग ही डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे आणि वरीलप्रमाणेच याला पात्रता निकष राहणार आहे. पद क्रमांक 15 जे आहे दूरध्वनी चालकाचा आहे. टेलिफोन ऑपरेटर त्यासाठी 21,700 ते 69,100 अशी सॅलरी राहणार असून त्यासाठी आपली 10वी आणि आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी बोलण्याचं नॉलेज असलं पाहिजे. पद क्रमांक 16 जे आहे हे वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरचं आहे. त्यासाठी 19,900 ते 63,200 अशी सॅलरी राहणार असून
यासाठी आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते लाईट मोटर व्हेकल किंवा मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल किंवा हेवी पॅसेंजर व्हेकलचं असलं पाहिजे, ठीक आहे. त्याचबरोबर आपली 10वी इथे कंप्लीट असलेली पाहिजे. त्यानंतर प्रोसेस नॉट लेस दॅन 3 इयर्स, म्हणजे आपल्याला कमीत कमी 3 वर्षाचा ड्रायव्हिंग लाईट मोटर व्हेकल किंवा मीडियम पॅसेंजर व्हेकलचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बेसिक नॉलेज रिपेरिंगचं आपल्याला मोटर व्हेकलचं असलं पाहिजे. त्याचबरोबर क्लीन रेकॉर्ड, म्हणजे आपलं चारित्र्य साफ असलं पाहिजे आणि आपली हालत जी आहे ती एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गुड हेल्थ आपली असली पाहिजे. पद क्रमांक 17 जे आहे ते आहे शिंपी म्हणजे टेलर. त्यासाठी सॅलरी जी 19,900 ते 63,200 अशी राहणार असून यासाठी आपली 10वी झालेली असली पाहिजे आणि आपला टेलरिंग अँड कटिंगचा कोर्स आपल्या इथे कंप्लीट झालेला असला पाहिजे. जर आपण नळ कारागीर म्हणजे प्लंबर या पदासाठी जर अप्लाय करत असाल तर आपली सॅलरी 19,900 ते 63,200 राहणार असून यासाठी आपण जर लिटरेट असाल किंवा प्रोसेस 2 इयर्स एक्सपिरियन्स इन द त्या लाईनमधला जर आपला असला तर आपल्याला इथे प्रेफरन्स मिळणार आहे, ठीक आहे. मित्रांनो, पद नंबर 19 जे आहे ते सुतार म्हणून आहे. त्यासाठी आपली कारपेंट्री यामधून आपलं शिक्षण झालेलं असणे आवश्यक आहे, ठीक आहे. त्यासाठी आपली सॅलरी जी आहे 19,900 ते 63,200 या दरम्यान राहणार आहे. पद क्रमांक 20 जे आहे ते नेत्रचिकित्सा अधिकारी असून ऑप्थॉल्मिक ऑफिसर असं त्याचं नाव असून 29,200 ते 92,300 अशी आपली सॅलरी राहणार आहे. त्यासाठी आपली डिग्री जी आहे ती ऑप्टोमेट्री ऑफ द क्लिनिकल ऑप्टोमेट्री असं असलं पाहिजे. मित्रांनो, पद क्रमांक 21 जे आहे ते मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता किंवा समाजसेवा अधीक्षक मनोविकृती असं राहणार असून त्यासाठी आपली फुल टाईम मास्टर ऑफ द सोशल वर्क MSW हे जे आहे ते सायकॅट्रिक सोशल वर्कर स्पेशलायझेशन असलं पाहिजे किंवा मास्टर डिग्री सोशल वर्क जे आहे ते सायकॅट्री यामधून आपला एक सब्जेक्ट असला पाहिजे. त्यासाठी आपली सॅलरी जी आहे 38,600 ते 1,22,800 अशी राहणार आहे. पद क्रमांक 22 जे आहे ते भौतिकोपचार तज्ज्ञ असं असून त्यासाठी सॅलरी जी आहे ती 38,600 ते 1,22,800 अशी राहणार असून त्यासाठी आपलं 12वी झालेलं पाहिजे सायन्समधून. त्याचबरोबर आपला डिप्लोमा इन द फिजिओथेरपी असा असला पाहिजे, ठीक आहे. त्याबरोबर फिजिओथेरपिस्ट असिस्टंट सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल आर्मीमधलं तरी चालतं आणि प्रेफरन्स डिग्री ऑफ द स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन द फिजिओथेरपिस्ट असं आपल्याकडे असलं पाहिजे. मित्रांनो, पद क्रमांक 23 जे आहे ते व्यवसायोपचार तज्ज्ञ म्हणजे ऑक्युपेशनल थेरपिस्ट असं असून त्यासाठी 38,600 ते 1,22,800 अशी सॅलरी राहणार असून त्यासाठी आपली जी डिग्री आहे सायन्स ऑक्युपेशनल थेरपी यामधून झालेली असली पाहिजे. पद क्रमांक 24 जे आहे ते काउन्सलर हे पद आहे. त्यासाठी सॅलरी वरीलप्रमाणे राहणार असून त्यासाठी आपली मास्टर डिग्री इन द क्लिनिकल सायकोलॉजिकल या विषयातून झालेली असली पाहिजे आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स काउन्सलर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ द मेंटल हेल्थ पुणे यामध्ये कमीत कमी 5 वर्षाचा आपल्याला काउन्सिलिंगचा मेंटल हेल्थचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 25 जे आहे हे रासायनिक सहाय्यक म्हणजे केमिकल असिस्टंट आहे, ज्याचं सॅलरी आहे 35,400 ते 1,12,400. त्यासाठी आपला MSc विथ बायोकेमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट आपला असला पाहिजे किंवा आपलं BSc विथ केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट आपला असला पाहिजे. पद क्रमांक 26 जे आहे ते अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे बॅक्टेरियोलॉजिस्ट किंवा लॅबोरेटरी टेक्निशियन असं पद असून 35,400 ते 1,12,400 अशी सॅलरी राहणार आहे, ज्यासाठी आपलं MSc मायक्रोबायोलॉजी किंवा BSc मायक्रोबायोलॉजी असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 27 अवैद्यकीय सहाय्यक नॉन मेडिकल असिस्टंट असा असून 25,500 ते 81,100 अशी सॅलरी आहे. त्यासाठी आपली 10वी आणि आपला लेप्रोसी वर्क यामधलं ट्रेनिंग झालेलं असलं पाहिजे. पद क्रमांक 28 जे आहे ते वॉर्डन म्हणजे किंवा गृहपाल असा असून त्यासाठी आपली सॅलरी जी आहे 29,200 ते 92,300 अशी राहणार असून त्यासाठी आपली BSc ऑनर्स डिग्री कंप्लीट असली पाहिजे किंवा आपली डिग्री इन द आर्ट्स किंवा सायन्समध्ये असली तरी आपण याला पात्र राहणार आहात. पद क्रमांक 29 अभिलेखापाल म्हणजे
रेकॉर्ड कीपर असा असून त्यासाठी सॅलरी जी आहे 29,200 ते 92,300 राहणार आहे। त्यासाठी आपली ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट असली पाहिजे आणि आपल्याकडे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा लायब्ररी सायन्सचं असणे आवश्यक आहे। त्याबरोबर आपल्याला इथे लायब्ररीचं वर्क असल्याचं किंवा ते मेंटेन केल्याचं नॉलेज असणे आणि त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 30 जे आहे ते आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझरच आहे। त्यासाठी आपली सायन्समधली बॅचलर डिग्री असली पाहिजे। त्याचबरोबर आपल्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर यांचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 31 हे जे आहे ते वीजतंत्री परिवहन म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट असं असून यासाठी 25,500 ते 81,100 अशी सॅलरी राहणार असून यासाठी आपली 10वी आणि आपला ITI झालेलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 32 अकुशल कारागीर असा असून स्किल्ड ॲट्रिझन असं याला म्हटलं जातं। 25,500 ते 81,100 सॅलरी आहे। त्यासाठी आपली 10वी ITI आणि 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 33 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिनियर टेक्निकल असिस्टंट हे पद असून 35,400 ते 1,12,400 अशी सॅलरी राहणार आहे। त्यासाठी आपलं 10वी डिप्लोमा इन द मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल असला पाहिजे किंवा आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंग असाल तरी आपण याला पात्र राहणार आहात। त्याबरोबर आपल्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे जो की मोटर व्हेकल रिपेअरिंग अँड मेंटेनन्सचा असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 34 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट असा असून 21,700 ते 69,100 अशी सॅलरी याला राहणार आहे। त्यामध्ये आपली 10वी झालेली असली पाहिजे। त्यानंतर आपला ITI ट्रेड कंप्लीट असला पाहिजे आणि आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। पद क्रमांक 35 जे आहे ते तंत्रज्ञ HEMR असं असून त्यासाठी 38,600 ते 1,22,800 अशी सॅलरी राहणार आहे। त्यासाठी आपली 10वी कंप्लीट असली पाहिजे आणि आपला डिप्लोमा जो आहे तो बायोमेडिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग यामधून असला पाहिजे। त्यासाठी आपल्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। मित्रांनो, पद क्रमांक 36 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक HEMR असं असून याला ज्युनियर टेक्निकल असिस्टंट HEMR असं म्हटलं जातं। 21,700 ते 69,100 अशी सॅलरी राहणार असून आपलं 10वी त्याबरोबर आपला डिप्लोमा बायोमेडिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असं असलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 37 दंत आरोग्यक डेंटिस्ट हायजिनिस्ट असं असून 25,500 ते 81,100 सॅलरी राहणार आहे। त्यासाठी आपलं 12वी आणि डेंटल हायजिनिस्ट एक्झामिनेशन आपण पास असला पाहिजे। पद क्रमांक 38 जे आहे सांख्यिकी अन्वेषक म्हणजे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर त्यासाठी आपली सॅलरी जी आहे 25,500 ते 81,100 अशी राहणार असून त्यासाठी आपलं ग्रॅज्युएशन जे BSc विथ मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिकल असलं पाहिजे किंवा आपण BCom विथ स्टॅटिस्टिकल असला पाहिजे किंवा जर आपण BA असाल तर इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिकल हे विषय आपल्याला असले पाहिजे। पद क्रमांक 39 जे आहे ते कार्यदेशक म्हणजे फोरमन असं असून त्यासाठी 35,400 ते 1,12,400 अशी सॅलरी राहणार आहे। त्यासाठी आपलं 10वी आणि डिप्लोमा इन द मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे मोटर व्हेकल रिपेअरिंग अँड मेंटेनन्सचा। पद क्रमांक 40 जे आहे ते सेवा अभियंता असून सर्व्हिस इंजिनियर असा आहे। त्यासाठी आपला 10वी डिप्लोमा मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग असला पाहिजे। 3 वर्षाचा इथे अनुभव असला पाहिजे रिपेअरिंग अँड मेंटेनन्सचा। त्याचबरोबर आपल्याला कंपनी ॲक्ट मोटर व्हेकल ॲक्ट आणि इंडस्ट्रियल ॲक्ट याचे चांगले नॉलेज असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 41 जे आहे ते वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक म्हणजे सिनियर सिक्युरिटी असिस्टंट असं असून 35,400 ते 1,12,400 अशी सॅलरी याला राहणार आहे। यासाठी आपली 10वी झालेली असली पाहिजे। त्यानंतर आपला सर्टिफिकेट कोर्स जो आहे सिक्युरिटी कोर्स इंडस्ट्रियल सिक्युरिटी कोर्सचा असला पाहिजे। त्यानंतर आपल्याला फायर फायटिंग इक्विपमेंटचं चांगलं नॉलेज असलं पाहिजे आणि आपल्याला कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणे इथे आवश्यक आहे। पद क्रमांक 42 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यासाठी आपलं 2 इयर्स फुल टाईम मास्टर डिग्री इन द सोशल वर्क विथ द मेडिकल अँड सायकॅट्रिक
सोशल वर्क स्पेशलायझेशन असलं पाहिजे. पद क्रमांक 43 जे आहे ते उच्च श्रेणी लघुलेखक तो म्हणजे हायर ग्रेड स्टेनोग्राफर असं राहणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आपली 10वी झालेली असली पाहिजे आणि आपलं शॉर्ट हँड 120 वर्ड्स पर मिनिट, त्याबरोबर आपलं इंग्लिश टायपिंग 40 आणि मराठी टायपिंग 30 असणे आवश्यक आहे. तसेच पद क्रमांक 44 निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर असून त्यासाठी 38,600 ते 1,22,800 सॅलरी राहणार असून यासाठी आपलं 10वी, 100 शॉर्ट हँड, त्याचबरोबर इंग्लिश टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30 असं झालेलं असलं पाहिजे. पद क्रमांक 45 लघु टंकलेखक म्हणजे स्टेनो टायपिस्ट असं असलं त्यासाठी आपली सॅलरी 25,500 ते 81,100 असून यासाठी आपलं 10वी, शॉर्ट हँड 80, इंग्लिश टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30 झालेलं असलं पाहिजे. पद क्रमांक 46 जे आहे ते क्ष किरण सहाय्यक म्हणजे एक्सरे असिस्टंट असं असून त्यासाठी 25,500 ते 81,100 अशी सॅलरी राहणार असून त्यासाठी आपली डिग्री जी आहे ती पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द रेडिओग्राफी किंवा बॅचलर ऑफ द सायन्स इन द मेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी किंवा पोसेस द डिग्री ऑफ द बॅचलर ऑफ द सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री बायोलॉजी आणि आपला डिप्लोमा कोर्स किंवा सर्टिफिकेट कोर्स रेडिओग्राफीचा असला पाहिजे. मित्रांनो, पद क्रमांक 47 EEG टेक्निशियन असा असून त्यासाठी 35,400 ते 1,12,400 अशी सॅलरी राहणार आहे. त्यासाठी आपली बॅचलर ऑर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द न्यूरोलॉजी असं झालेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर हे जर नसेल तर बॅचलर ऑफ सायन्स इन द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी न्यूरोलॉजी असलं पाहिजे किंवा बॅचलर ऑफ सायन्स जर असेल फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमधून त्याचबरोबर आपला डिप्लोमा कोर्स जो आहे EEGचा तो झालेला असला पाहिजे. ठीक आहे. पद क्रमांक 48 जे आहे ते हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, पेशी तंत्रज्ञ आहे. त्याच्यासाठी आपली सॅलरी 38,600 ते 1,22,800 अशी राहणार असून त्यासाठी आपली बॅचलर डिग्री ऑफ द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द हिस्टोपॅथॉलॉजी यामधून झालेली असली पाहिजे किंवा आपलं बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द हिस्टोपॅथॉलॉजीमधून झालेलं असलं पाहिजे किंवा आपली बॅचलर ऑफ सायन्स असेल आणि आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी हा विषय जर असेल तर आपला डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स हा हिस्टोपॅथॉलॉजीमधून झालेला असला पाहिजे. पद क्रमांक 49 जे आहे ते आरोग्य निरीक्षक म्हणजे हेल्थ इन्स्पेक्टर असून त्यासाठी आपली सॅलरी 25,500 ते 81,100 राहणार असून त्यासाठी आपली बॅचलर ऑफ द सायन्स डिग्री कंप्लीट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपला पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंप्लीट असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तरी आपण याला अप्लाय करू शकता. पद क्रमांक 50 जे आहे ते ग्रंथपाल म्हणजे लायब्ररियनचा आहे ज्यामध्ये 29,200 ते 92,300 अशी सॅलरी राहणार असून त्यासाठी आपला डिप्लोमा लायब्ररी सायन्समधून झालेला असला पाहिजे. पद क्रमांक 51 वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनचा असून त्यासाठी आपला डिप्लोमा ऑर द सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिकल ट्रेड्समधून झालेला असला पाहिजे ITIमधून. त्याबरोबर आपल्याला 10वी असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 52 जे आहे ते शस्त्रक्रिया गृह सहाय्यक म्हणजे ऑपरेशन थिएटर असिस्टंट असा असून 21,700 ते 69,100 अशी सॅलरी राहणार आहे. त्यासाठी आपले ओन्ली 10th असले तरी चालतं. पद क्रमांक 53 मोल्ड तंत्रज्ञ किंवा किरणोपचार तज्ज्ञ असं राहणार असून त्यासाठी आपली बॅचलर ऑफ द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द रेडिओग्राफी किंवा बॅचलर ऑफ द सायन्स इन द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी असा झालेला असला पाहिजे किंवा आपण बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री किंवा बायोलॉजी असेल तर आपल्याकडे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असलं पाहिजे रेडिओग्राफीचं. पद क्रमांक 54 जे आहे ते बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष असून मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल असं नाव आहे. 25,500 ते 81,100 अशी सॅलरी राहणार असून यासाठी आपली 12वी ही जी आहे ती सायन्समध्ये झालेली असली पाहिजे. त्याचबरोबर आपला पॅरामेडिकलचं बेसिक ट्रेनिंग कोर्स कंप्लीट झालेला असला पाहिजे. यामध्ये देखील जर आपल्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर आपण याला पात्र राहणार आहात. पद क्रमांक 55 कनिष्ठ अवेक्षक म्हणजे ज्युनियर ओव्हरसियर असं पद असून 19,900 ते 63,200 सॅलरी याला राहणार आहे.
त्यामध्ये आपली 10वी झालेली असली पाहिजे विथ इंग्लिश ॲज अ 1 सब्जेक्ट. त्याचबरोबर आपली हाईट जे 5 फूट 4 इंच आणि आपली चेस्ट 32 इंच अशी असली पाहिजे. त्याचबरोबर एक्सपांड करून आपल्याला 34 इंच करता आले पाहिजे. तर याप्रमाणे आपण गट ड आणि गट क यामध्ये जेवढे पद आहेत त्यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता लागते हे सर्व आपण पाहिलं. तर या व्हिडिओमध्ये आपण जी काय पात्रता एज्युकेशनल लागते ती संपूर्ण पात्रता पदावाईज आपण इथे बघितली. याचप्रमाणे वॅकन्सी टेबलचा व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो आपण तिथे जाऊन बघू शकता. म्हणजे कोणत्या पदासाठी आपल्याला अप्लाय करायचं आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि आपल्या कास्टनुसार कोणतं पद आपण निवडलं पाहिजे, किती वॅकन्सीज राहणार आहे हे आपल्याला लक्षात येईल. याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.